आज सकाळी मला कॉलेजमधून फोन आलेला होता की तुम्हाला पुरस्कार देण्यात येणार आहे. तो पुरस्कार दुसरा कशासाठी नाही तर अब्सेंट राहण्याच्या स्पर्धेत आमचा प्रथम क्रमांक आलेला होता. त्यामुळे आद्या आणि गाण्या मला न्यायला आलेले होते. गाण्या आज पण म्हणत होता की कॉलेजला गेल्यावर मी आजारी पडतो म्हणून कॉलेजला नको जायला. शेवटी कसं तरी गाण्याला कॉलेजच्या गेट पर्यंत न्यायला, पण गाण्याने काही शेवटी कॉलेजमध्ये यायचं नाव घेतलं. आमचा एक मित्र रस्ता चुकून शेवटी कॉलेजच्या आत गेलेलाच होता. आद्याला विचारलं सचिन कुठं सापडेल, तर आद्या म्हणतो वो ज्यादा करके लड़कियों में मिळता आहे. तुम्हाला तर कळत असेल सचिन कसं काय रस्ता चुकून कॉलेजच्या आत आलेला होता. सच्याला शोधता अख्खा आम्ही कॉलेज पालथे केले आणि शेवटी सचा आम्हाला इकडून येताना सापडला. सच्याला म्हणलं चल लेक्चरला, तेवढ्याच सचा म्हणला मला बचत गटाचा हिशोब द्यायचा आहे, आलोच 2 मिनिटं तुम्ही जावा पुढे. सच्याला शोधून येईपर्यंत गाण्या आमची गेटवरच वाट बघत थांबलेलो. सच्याला कॉलेजमध्ये सोडून आम्ही तिघं पण निघालेलो होतो गाण्याच्या रूमच्या दिशेने, कारण पुण्याच्या प्राणी संग्रहालयामधून काही प्राणी पळून आमच्या रूमवरती येऊन थांबलेले होते. यांना आम्हाला बघून एवढा आनंद झालाय की वरतूनच हात करीत होते आम्हाला. रूमवरती आल्याच एस के मला विचारत होता की बचत गटाचा अध्यक्ष कुठं राहिला. तेवढंच मला कळलं आमच्यातल्या एका प्राण्याच्या केसांवरती कोणतरी पान खाऊन तुकलं होतं. कुणाची लाल केस बघत असताना तेवढ्यात आम्हाला सचिनचा मागून आवाज आला. तर सचिनची आत्ताच बचत गटातनं सुट्टी झालेली होती. माझ्या मित्रांना वेळेवर घरी जेवण न भेटल्यामुळे त्यांना अशा आदनमधनं झटके येत होते. माझ्या मित्रांचे हाल बघून कुणी आणि मी वेळ भेटताच घरच्या दिशेने निघालेलो होतो.